नमस्कार मित्रांनो. उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय नायक ठरवण्याच्या प्रयत्नांना खीळ बसलेली आहे. आज रविवार असूनही दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे सोनम वांगचुक यांच्यासाठी उघडले तेव्हा आंदोलनाला बसलेल्या तमाम झुरळांना आणि त्यांच्या समर्थकांना खात्री होती की न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, कारण सरकार जरी मोदींचं असलं तरी सिस्टीम आपली ही त्यांची खात्री होती. परंतु न्यायालयाने देखील त्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. त्यांच्या मागण्या होत्या त्या सर्व मागण्या एका प्रकारे नामंजूर करण्यात आलेल्या आहेत. पहिली मागणी होती की सोनम वांगचुक यांना सफदरजंग हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज देऊन त्यांना तिकडनं बाहेर काढून मेदांता वगैरे खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना ॲडमिट करावं. त्याला न्यायालयाने नाही म्हटलेलं आहे. याचं कारण म्हणजे सरकारने जे काही केलेलं आहे ते काही त्यांचं किडनॅपिंग केलेलं नसून किंवा त्यांना उचललेलं नसून, इथल्या अनेक मराठी वाहिन्या वांगचुक यांना उचललं, किडनॅप केलं वगैरे असं धादांत खोट्या गोष्टी दाखवतात. तसं नसून न्यायालयानेच वांगचुक यांच्या जीवाबद्दल काळजी व्यक्त केली होती. त्यांच्या उपोषणाला 20 दिवस झालेले आहेत आणि त्यामुळे केंद्र सरकारने जे काही केलं ते त्यांच्या कक्षेत केलं, कारण एखाद्याचं जीवन वाचवणं हे महत्त्वाचं आहे असं दिल्ली उच्च न्यायालयाने नमूद केलं. जेव्हा वांगचुक उपोषणाला बसले होते तेव्हा हीच मंडळी सरकारला काही परवा नाही आहे, असंच जर चालू राहिलं तर 2 दिवसात वांगचुक यांचा मृत्यू होईल म्हणून हेच लोक छाती पिटत होते. आता त्याला रुग्णालयात दाखल केलं तर का दाखल केलं आणि त्याला बळजबरी कशा प्रकारे त्याला भरवण्यात येत आहे, अशा प्रकारच्या बातम्या ते चालवत आहेत. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की उच्च न्यायालयाने सोनम वांगचुकला सरकारला सहकार्य करायला सांगितलेलं आहे. कारण ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जरी रुग्णालयात असला तरी सोनम वांगचुक सरकारकडनं कोणत्याही वैद्यकीय उपचारांना परवानगी देत नाही आहे. जर त्याला सलाईन द्यायचं असेल आणि इंट्राव्हेन शरीरात जर विविध व्हिटॅमिन्स आणि पोषक द्रव्य जर द्यायचे असतील, कारण 20 दिवसांच्या उपोषणाने पोटॅशियम आणि इतर काही गोष्टींची कमतरता जाणवू लागलेली आहे, तर त्याच्यासाठी सोनम वांगचुकची परवानगी असणं आवश्यक आहे, कारण सोनम वांगचुक शुद्धीत आहे. आणि त्यामुळे सरकारकडनं सांगितलं जातं आहे की फक्त त्याला तोंडाद्वारेच जे काही भरवण्याचा प्रयत्न, आणि तेही मुख्यतः त्याचं जे शरीरातली जी न्यूट्रियंट्स आहेत तेवढ्याच गोष्टी, ज्याला क्षारयुक्त पाणी, मिठाचं पाणी म्हणणं योग्य होणार नाही, पण ती विटॅमिन्स आणि हे त्याला दिलं जातं आहे, तेवढाच विषय आहे. तेव्हा न्यायालयाने सोनम वांगचुक यांना सहकार्य करण्यास सांगितलेलं आहे. याचा अर्थ आता नाटकं बंद करा. सरकार जे करते ते तुमच्या भल्यासाठी करते, तुमच्या आयुष्यासाठी करत आहे, आणि तुमचे राजकीय मतभेद असतील पण हे करणं आवश्यक आहे, अशा एका प्रकारचं विनम्र भाषेमध्ये सरकार जे करते त्याला सहकार्य करायला सांगण्यात आलेलं आहे. तिसरी गोष्ट, त्यांची पत्नी गीतांजली अंगमो यांचा जो आरोप होता की आमच्यावर पाळत ठेवली जात आहे, सोनम वांगचुक यांचे आप्त, त्यांचे मित्र, जे सगळे आंदोलक वगैरे आहेत, त्यांच्यावर सरकारची करडी नजर आहे, त्याच्यावर न्यायालयाने टिप्पणी करण्यास नकार दिलेला आहे. म्हणजे हा त्यांच्या कक्षेबाहेरचा विषय आहे. त्यांचं असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे की सोनम वांगचुक एक रुग्ण नसून एक कैदी असल्यासारखी वागणूक, एखादा दहशतवादी, संशयित दहशतवादी आणि त्याच्या नातेवाईकांवर जशा प्रकारे लक्ष ठेवलं जातं वगैरे, तशा प्रकारे यांच्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याही गोष्टीला न्यायालयाने टिप्पणी न करून केराची टोपली दाखवलेली आहे. चौथी गोष्ट याच्यामध्ये घडलेली आहे की सफदरजंग रुग्णालयातच त्याला ठेवावं असं मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे. यांचं म्हणणं होतं की अंगमा यांचं म्हणणं होतं की हा आपला पती आहे, सोनम वांगचुक माझे पती आहेत, त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचं हा माझा निर्णय आहे. सोनम वांगचुक यांचा निर्णय की सफदरजंग हॉस्पिटलमध्ये राहायचं का
मेदांता हॉस्पिटलमध्ये जायचं, तेव्हा सरकारची भूमिका अशी होती की सोनम वांगचुक गेले 20 दिवस उपोषण करत आहेत आणि त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सरकारवर त्याचं खापर फोडलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम होणार आहेत. कारण आंदोलन होईल, संप होतील, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद पाडायचा प्रयत्न होतील, अनेक गोष्टी होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे जर आमची जबाबदारी आहे तर आम्हाला आमच्या पद्धतीने हँडल करू द्या. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये त्यांचं व्यवस्थित काळजी घेतली जात आहे आणि त्यामुळे हा मुद्दा देखील न्यायालयाने मान्य केलेला आहे. याच्यामध्ये एकच फक्त त्यांनी दिलासा वांगचुक कुटुंबियांना दिलेला आहे की त्यांचे जे वैद्यकीय अहवाल आहेत ते त्यांच्याशी शेअर केले जावेत, अधिक प्रमाणात शेअर केले जावेत. ते सरकारची करायची तयारी आहे. तिथे गंमत बघा, सोनम वांगचुक यांचे वकील म्हणजे उद्धव ठाकरेंचे वकील म्हणजेच शरद पवारांचे वकील म्हणजे कपिल सिब्बल, आणि कपिल सिब्बल जिथे वकिली करतात तिथे निकाल काय लागतो हे माहीत. आणि त्यामुळे कपिल सिब्बल त्यांची बाजू मांडत आहेत. त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी दिल्ली न्यायालयात या सादर केल्या गेल्या. आता पुढचा प्रश्न राहिला की उद्याच्या मोर्चाचं काय होणार. कारण सोनम वांगचुकचं तर म्हणणं होतं की सगळ्यांनी 20 जुलैला मोदी सरकार विरोधात संसदेवर मोर्चा काढावा आणि त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातले तमाम नक्षल विचारांचे समर्थक असलेले पत्रकार, विचारवंत सगळे दिल्लीत डेरे दाखल झालेले आहेत. सगळे मुलाखती घ्यायला गेलेले आहेत. पण त्याच्यामध्ये मग BBC मराठी असेल, वागळे असतील, वर्तक असतील, सगळे म्हणजे सगळी कशी एक लोहचुंबक जसं खेचून घेतात. अर्थात ते पत्रकार म्हणू शकतील की हा देशातला सगळ्यात मोठा इव्हेंट आहे, सगळ्यात मोठी बातमी आहे आणि बातमी कव्हर करायला. पण इथे बातमीचं वार्तांकन करण्यापेक्षा एक आंदोलनाला साथ देण्याचा हेतू आहे. ठीक आहे, मी असं कुठेही म्हणत नाही आहे की त्यांचं काही चूक आहे, कारण शेवटी पत्रकारांनाही भूमिका घ्यायची असते आणि आता काही काय म्हणतात निष्पक्ष पत्रकारिता आता तसंही काही उरलेलं नाही आहे. लोकांच्या खांद्यावर लेबल चिकटलेलीच आहेत, तर जे लेबल आहे आपल्या खांद्यावर त्याची भूमिका घेण्यात काही चूक आहे. पण त्यामुळे गंमत म्हणजे या सगळ्यांची व्यवस्था कोण बघतंय हा प्रश्न आहे. गर्दीबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. ही जी सगळी गँग दिल्लीत गेलेली आहे त्यांचं म्हणणं आहे तुफान गर्दी, तुफान गर्दी, म्हणजे फक्त बॅरिकेड लावलेले आहेत आणि त्या बॅरिकेडमधनं आतमध्ये चालण्या फिरण्यास म्हणजे असं मुश्किल आहे. पण आतमध्ये प्रचंड गर्दी. अर्थात जो कॅमेराचं जे त्यांच्याच चॅनलवर किंवा त्यांच्याच यूट्यूब चॅनलवर जे काही कॅमेरे दाखवत आहेत त्याच्यामध्ये असे 2-2.5 हजार लोकांच्यावर फार जास्त लोक दिसत नाही आहेत. त्याच्यातही त्यांचे जे टीकाकार आहेत त्यांचं म्हणणं आहे की फक्त सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळच्या जेवणाला गर्दी होते, कारण तिथे भंडारा आहे आणि मोफतचं जेवण आहे आणि त्यामुळे मोफतचं जेवायला लोक तिकडे जात आहेत. आता उद्या काय होणार हा खरा प्रश्न आहे, कारण उद्या संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये महत्त्वाची विधेयकं संसदेच्या, लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या पटलावर येणार आहेत आणि त्यांचे कायद्यात रूपांतर होणार आहे. अनेकांना वाटते की हे आंदोलन वगैरे काही वेगळं काही नाही आहे, हे सगळं एक विरोधी पक्षांच्या रणनीतीचा, स्ट्रॅटेजीचा भाग आहे. आपल्याला आठवत असेल दरवेळेला संसदेचं अधिवेशन आलं की एकतर काहीतरी अदानी प्रकरणात काहीतरी अमेरिकन कुठलं तरी माध्यम गौप्यस्फोट करतं आणि मग राहुल गांधी तिथे हंगामा करण्याचा प्रयत्न करतात किंवा कुठल्या तरी दंग्यांचा विषय काढला जातो आणि हे सगळं अधिवेशन आलं की असं एखादं प्रकरण बाहेर काढायचं आणि त्या मुद्द्यावर अधिवेशन होऊ द्यायचं नाही, संसदेचं कामकाज तहकूब करण्याचा प्रयत्न करायचा, ही एक रणनीती आहे. आणि त्यामुळे हे जे सगळं आंदोलन, उपोषण वगैरे आहे हे सगळं याच दृष्टीने केलं होतं की सोनम वांगचुक यांचं उपोषण आंदोलनाचं जे शिखर आहे ते संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गाठलं जावं. त्यांची प्रत्येक माणसाची कपॅसिटी असते, माझी तर 1 दिवसाची पण कपॅसिटी नाही आहे. मी उपास करतो त्यालाही बऱ्यापैकी चहा, कॉफी, फळं वगैरे खाऊन पिऊन उपास करतो. पण असं त्यामुळे 20 दिवस उपास करण्याची काही लोकांची कपॅसिटी आहे. ती सोनम वांगचुकनी याच्या आधी दाखवून दिलेली. गेल्या वर्षी त्यांनी लडाखच्या त्या प्रश्नांसाठी काहीतरी कुठल्या आपल्याला आठवत असेल 3-4 उपोषणं केली होती. ही उपोषणं पण बरोबर लडाखमध्ये पर्यटन सुरू व्हायच्या आधी आणि पर्यटनाचा हंगाम संपल्यावर त्यांनी केली होती आणि त्यामुळे त्याला खूप मोठा प्रतिसाद असल्याचं चित्र त्यांनी उभं केलं होतं. आणि त्यामुळे सोनम वांगचुकची एक कपॅसिटी आहे आणि ती कपॅसिटी एकदम ताणली जाईल अशा परिस्थितीत ती अशा वेळेला ते उपोषण सुरू केलं की त्याचा साधारणतः 20वा-22वा दिवस हा लोकसभेच्या अधिवेशनाच्या दिवशी येईल. आता त्यामुळे एकीकडे हे चित्र आहे, दुसरीकडे सगळ्या पक्षांचे बंडखोर आता
सरकारबरोबर जायला प्रयत्नशील आहे. त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस आहे, याच्यामध्ये DMKनी आज पाठिंबा जाहीर केला, याच्यामध्ये शरद पवारांचा पक्ष आहे. या सगळ्या पक्षांचा डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा आहे. सरकार 360 पर्यंत मजल मारेल लोकसभेत आणि राज्यसभेत 163 पर्यंत मजल मारेल अशी चिन्ह आहेत. पण एकीकडे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी खरेच लोकांचे प्रतिनिधी आहेत का? हे सगळे जनता जी जंतर मंतरवर जी जमलेली आहे ती तरुणांची प्रतिनिधी आहे, देशाच्या काय म्हणतात ॲस्पायरिंग क्लासची प्रतिनिधी आहे वगैरे, ही खरी लोकांची प्रतिनिधी आहे. ते अर्थात लोकांवर आपण हा निर्णय सोडून देऊया. पण जी अपेक्षा न्यायालयाकडनं होती या सगळ्या धुरळ जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, ती अपेक्षा फोल ठरलेली आहे. न्यायालयाने दिलासा द्यायला नकार दिलेला आहे. आता उद्या हे आंदोलन कोणत्या दिशेला वळतं? अभिजित दिपके खरंच उपोषण करतात का पुन्हा दात घासायला जाऊन काहीतरी खाऊन पिऊन येतात, हे बघावं लागेल. पण एक पॅटर्न मात्र याच्यात सगळ्यांना दिसण्यासारखं आहे. संसदेचं अधिवेशन आणि आंदोलन, संसदेचं अधिवेशन आणि एखादं भानगड समोर येणं किंवा ती काढण्याचा प्रयत्न केलं जाणं, हा आता एका सेट पॅटर्नचा भाग झालेला आहे. लोकांनाही या सगळ्याची आता सवय झाली आहे. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.